आज सकाळी आमचे वारकरी पालखी ज्यावेळेस सासवडवरून जेजुरीकडे प्रस्थान होत होतं त्यावेळेस साकोर्डी गावाजवळ आमच्या वारकऱ्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 वारकरी मयत झालेले आहेत आणि 3 वारकरी हे जखमी झालेले आहेत। तात्काळ आमचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि आमचे सहकारी विश्वस्त योगी निरंजननाथ घटनास्थळी पोहोचले आणि जे काही जखमी आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णालयामध्ये देखील डॉक्टरांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रताई पवार मॅडम सुद्धा त्या ठिकाणी तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी उर्वरित सर्व प्रशासनाला सूचना देऊन त्या ठिकाणी तातडीचे आर्थिक मदत करण्याचं देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं शासनाला विनंती करतो की जे वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात त्या वारकऱ्यांना जर ते मृत्युमुखी पडले तर कमीत कमी 5 लाख रुपयाचं अनुदान देण्यात यावं। त्याचप्रमाणे जखमी वारकऱ्यांना त्यांचा जो काही दवाखान्याचा खर्च आहे तो तात्काळ देण्यात यावा अशा प्रकारची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करत आहे। वारकऱ्यांच्यासाठी वेळोवेळी संस्थान त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन ज्या काही सूचना देत असतं त्या सूचनांचं पालन हे वारकऱ्यांनी केलं पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। तरी आज जी ही दुर्दैवी घटना झालेली आहे या घटनेमध्ये जे मृत पावन झालेले आहेत त्यांना मी संस्थांच्या वतीनं सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांच्या मूळ आत्म्यास चिरशांती लाभो अशा प्रकारची माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी ही वारी सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाने आणि संस्थांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं पालन करावं एवढीच विनंती करतो। रामकृष्ण हरी।